ऑप्शन फॉर्म भरायचा कुठे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो सगळ्यात महत्वाचा ठरतोच याच्यामुळं कारण ऑप्शन फॉर्म भरते वेळीच मोठे स्कॅम होतात. कारण तुम्ही कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन केला असाल तर त्यांच्याकडे पासवर्ड आहे. नेट कॅफे म्हणजे सायबर कॅफेवाल्याकडे केला असेल तर त्यांच्याकडे पासवर्ड आहे. तर म्हणणार की त्यांचा काय फायदा. मी सांगतो की हा सगळ्यात मेन पिरियड आहे की इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनचा. पहिल्या राऊंडला 80 to 90 सीट फिक्स होतात. तर कोणतेही कॉलेज असू दे ते मग त्या सीट फिक्स करायसाठी जे वर्षभर कॉलेज ऍडव्हर्टायझिंग वगैरे करत असतं त्यांसाठी हा गोल्डन पिरियड. मग ते सायबर कॅफे असू देत किंवा कॉलेज असू देत सगळीकडे कमिशनचा धंदा आहे. काउन्सलर असू देत, काउन्सलरांनी पण नावं वगैरे टाकून दिलेले असतात. मग इथं फ्रॉड होतो. हा फ्रॉड थांबवण्यासाठी पहिला तुम्ही कॉलेजमध्ये जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो पासवर्ड चेंज करा. दुसरी गोष्ट सायबर कॅफेवाल्यांकडे गेला असाल तरी तुम्ही पासवर्ड चेंज करा, जेणेकरून तुमचा पासवर्ड यूज करून तुमचा ऑप्शन फॉर्म कोण भरू नये. मग आता करायचं काय म्हणणार आम्हाला तर येत नाही असं तुम्ही म्हणाल किंवा आम्ही मोबाईल वगैरे भरताना किंवा लॅपटॉपवर भरताना चुकण्याची शक्यता मॅक्सिमम आहे. ह्यासाठी एक बेस्ट पर्याय मी आता एक लाईव्ह लेक्चर तर घेतोयच त्याच्याबरोबर मी सांगितलं की डिटेलमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म बनवा. कॉलेज नाव, कॉलेजची ब्रँच आणि कॉलेजचा कोड. मग तुम्ही किती ऑप्शन्स टाकणार आहे, 50 टाकणार आहे, 100 टाकणार आहे, ती लिस्ट घेऊन तुम्ही जिकडे भरायला चाललाय तिकडे जावा. कॉलेजमध्ये चालला असाल कुठे भरून देतात तर तिथे ही लिस्ट ठेवा आणि हे असे भरून द्या म्हणून सांगा. सायबर कॅफेवाल्याकडे चाललाय तर तिथं ही लिस्ट त्याला द्या, व्यवस्थित भरायला सांगा. सबमिट फायनल करायच्या अगोदर तो व्यवस्थित भरलाय का तुमच्या लिस्टनुसार ते पाहून घ्या. कारण एकदा जर भरला आणि लॉक केला तुम्ही तर मग संपतोय गेम. कारण का पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे इथं. सो ह्या गोष्टी विचार करा की अजिबात तुम्ही सायबर कॅफेवाल्याकडे किंवा कॉलेजवाल्याकडे डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्हाला स्वतः भरता येत असेल तर बिंदास्त भरा, पण काळजीपूर्वक भरा. का जर का चुकलं तर त्याचा पश्चाताप खूप मोठा होणार आहे.